नमस्कार. मी आर्या शेटे म्हणजेच नाटकवाल्याची लेक आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब सिरीजला म्हणजेच नाट्यदुर्गा. या सिरीजला स्पॉन्सर केलेला आहे अमेय ज्वेलर्स आणि छाया उपहारगृह यांनी. तर आज आपण भेटायला जाणार आहोत कॉमेडीची क्वीन म्हणजेच निवेदिता मंचेकर ताई, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी राजश्री गोताड यांना. तर चला बघूया. नमस्कार मंडळी. तर आता आपण भेटायला आलेले आहोत निवेदिता मंचेकर यांना. तर त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया. नमस्कार, मी निवेदिता मंचेकर, पूर्वाश्रमाची राजश्री गोताड, कोतवडे गाव माझं आणि सासर विजयदुर्ग. आणि आणखी एक ओळख मी सांगेन की आम्ही सगळे ह्यांना निवेदिता ताई म्हणतो आणि सगळे जेवढे रसिक प्रेक्षक आहेत ते यांना कॉमेडी क्वीन म्हणतात आणि मी पर्सनली तिला निवडाक्का म्हणते. तर त्याच्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे की ताई, तुझी नाट्य प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझी नाट्य प्रवास म्हणशील तर 8वीला असताना मी डान्स केला होता. नगीना पिक्चर आला होता तेव्हा. मे नागिन तू सपेरा. येस. तर त्या गाण्यावर मी डान्स केला होता. याच गाण्यावर डान्स केला होता. तर मग माझे शालेय आणि नाट्यगुरु तेंडुलकर सर यांनी तो डान्स बघितल्यावर मला 9वीत असताना विचारलं की आम्ही नाटक बसवतोय शाळेतल्या शिक्षक लोकांचं, तर तू काम करशील का? म्हटलं हो करेन. कुठलं नाटक? तर ते म्हणाले वेडा वृंदावन. मग त्यांनी वेडा वृंदावन मध्ये मला निशाचा रोल दिला तेव्हा 9वीत असताना. आणि ते पण पहिलंच नाटक 9वीत असताना. मग ते पहिलंच नाटक मी वेडा वृंदावन केलं. आणि माझी भाग्याची गोष्ट अशी की शंकर घाणेकर म्हणून जे आहे त्यांचं ते आहे ना रंगमंच, त्या रंगमंचावर माझी सुरुवात झाली नाट्यक्षेत्राची. आणि वेडा वृंदावन पहिलं नाटक. वेडा वृंदावन पहिलं नाटक. युजली लोकांचे काय बोलतात ते 7-8 वर्ष पहिली करिअरची जातात. त्याच्यानंतर ते नाटक करतात. हो. पण माझं पहिलंच 9वीत असताना ते वेडा वृंदावन नाटक. आणि त्याच वर्षी शाळेतल्या गॅदरिंगला खेळी या नाटक बसवलं होतं शिक्षकांबरोबर. सगळे शिक्षक होते त्याच्यात. तेव्हा मग ते दुसरं नाटक माझं 9वीत असताना. 9वी पासून सुरुवात झाली. मग नंतर 10वी 11वी 12वी 3 वर्ष गॅप गेली. आणि नंतर मग मी आमच्या वाडीच्या बाजूला शेवटवाडी आहे ना, तर तिथे ते आमच्या हायस्कूलला कोतवडे हायस्कूलला स्पर्धा होत्या, नाट्य स्पर्धा होत्या. अजूनही तर नाट्य स्पर्धा होत्या. तर शेवटवाडीतल्या लोकांनी संगमरवरी स्वप्न म्हणून ते नाटक बसवलं होतं. तेव्हा 2 लेडीज होत्या त्या नाटकात. एक स्वाती गायकवाड पूर्वाश्रमीची, आताच्या वेदा शेटे, तुमच्या मातोश्री. तर त्या होत्या नाटकात. आणि आम्ही दोघी जणी त्या नाटकात होतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं करशील का? म्हटलं हो करेन. आणि तुमचे पिताश्री श्रीयुत प्रकाश शेटे हे त्या नाटकाचे डायरेक्टर होते. हे माझे 2 नंबरचे गुरु. आणि ते गुरु एवढे शिष्याला मानतात की त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रत्येक वेळेला सांगतात निवेदिता माझी विद्यार्थिनी. आणि एवढा काय तो अभिमान आहे, बाप रे. म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी कुठच्या लेडीजचं नाव घ्यायचं असेल मग निवेदिता. आणि आई पण निवेदिता आहे ना नाटकात, चल तुझा विश्वास पण प्रचंड. हो नक्कीच असं. मग त्यांनी ते नाटक बसवलं होतं. तेव्हा मग त्या नाटकात मी काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर मला स्वातीने, तुमच्या मातोश्रीने मला व्यावसायिक पहिलं नाटक दिलं, राजापूर नाणारचं. ते सौभाग्याचं लेणं की असं काहीतरी नाटकाचं नाव होतं, आता मला आठवत नाहीये. ते पहिलं नाटक व्यावसायिक म्हणून मी केलं. तिने दिलं होतं ते. त्याबद्दल मी तिची खूप खूप आभारी आहे. मम्मी आभार घ्यावं. तर ते पहिलं नाटक व्यावसायिक माझं राजापूर नाणारचं. आणि त्याच्यानंतर लोकांना कळत गेलं तसं मग हळूहळू लोक बोलवायला लागले. तेव्हा ती एक चेन असायची, एकदा कळलं की मग असं. तेव्हा दुसरं काही साधं नव्हतं, असं बोली भाषेमध्येच, म्हणजे एका बोललं दुसऱ्याला, दुसरं बोललं तिसऱ्याला, असं मग ते हे करत गेले. आतापर्यंत किती नाटकाचे प्रयोग झाले? 2,500च्या वर. 2,500च्या वर. काय काउंट मधनं पण गेले असे. मे बी मला वाटते तुझ्याकडे एक 3,000च्या वरती गेलाय. कारण का सांगते मी तुला, माझी 700 नाटकं होईपर्यंत मी डायरीत लिहित गेले, कुठलं नाटक कुठल्या गावात केलं, कुठल्या तारखेला केलं आणि त्या नाटकाचं मला किती मानधन मिळालं, हे सगळं लिहित गेले. 700 नाटकं होईपर्यंत मी लिहित गेले. आणि नंतर मग बाबा मला कंटाळा यायला लागला. त्या आठवणीत पण राहायचं नाही लिहायला. आणि रिहर्सलनी नाटकं अशी असायची ना,
कंटाळायचेच म्हणून सोडूनच दिलं लिहायचं. हा प्रॉब्लेम अनेकदा होतो. मी पण आता लिहिते ना, कधी 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 आठवतं, कधी कधी विसरते. मग एका महिन्यात आठवतं आपल्याला लिहायचंय, मग राहून जात. आणि नंतर मग लक्षात पण राहत नाही कुठल्या तारखेला कुठे पण नाटक केलं होतं असं व्हायचं. मग नंतर कधीतरी ती स्क्रिप्ट समोर आली ना, की हे मी केलंय वाटतं. वाचल्यानंतर कळतं. वाचल्यानंतर कळतं, हा अरे हे माझं नाटक झालंय असं. आणि तेव्हा लग्नाच्या आधी कशी एक लेडीजचीच नाटकं करायची. बरोबर. एक लेडीजची सगळी म्हणजे एक लेडीची 2-3 लेडीची नंतर 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 मिळायला लागली. एक लेडीची भरपूर. गुहागर तालुका तर पूर्ण माझ्याकडे होता तेव्हा. पण तेव्हा साधन काय होतं, भातगावचा पूल नव्हता. मग कोतवाड्यातून रत्नागिरीतून चिपळूण वरून गुहागर हो इथून मधून साधनच नाही, फेरी बोट पण नाही, भातगावचा पण पूल नाही. त्यामुळे मग कोतवाड्यातून रत्नागिरी एक गाडी, रत्नागिरीतून चिपळूण दुसरी गाडी, चिपळूणातून गुहागर तिसरी गाडी, आणि गुहागर डेपोतून त्या कुठल्या गावात जायचंय ती चौथी गाडी. मग ते सकाळी मी इथून निघायचे ना, तर रात्री पोहोचायची मी तिकडे. पण त्यामुळे तिकडे गुहागर एरियात कसं त्यांना ना संगीत लागायचं. त्यामुळे मग भरपूर लोक तिकडे मला बोलवायची. म्हणजे मी तुला सांगते, नरवण इथून रत्नागिरीच्या पलीकडे गेलं की नरवण हे पहिलं गाव लागतं. तिथपासून गुहागरचं शेवटचं टोक वेलदूर इथपर्यंत सगळी गावं माझी नाटकं झालेली आहेत तिकडे. वा. सगळी म्हणजे पूर्ण सगळ्या गावात ती नाटकं झालेली आहेत. म्हणजे तुला एक गंमत सांगते गुहागरची. गुहागरला ना एक हे होते, डायरेक्टर होते, ते शृंगातळीत राहायचे. तर पवार म्हणून होते, तर ते शृंगातळीत राहायचे. त्यांनी ना एकच डायरेक्टर 5 गावात एकच नाटक बसवलं होतं त्यांनी. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की एकच नाटक 5 गावात बसवायचे, तर तू करशील का? म्हटलं हो करेल. एकच नाटक 5 गावात बसवायचं तर काय हरकत नाही, कारण ते डायरेक्शन करत होते ना, म्हणून म्हणलं चालेल करेन. आणि ते नाटक होतं दिवानाई दारी एक लेडीचं नाटक होतं ते. आणि त्या नाटकाचा जोग असा होता, जेव्हा जेव्हा आम्ही ते नाटक केलं तेव्हा लाईटच नसायचा. त्या इतकं ते नाटक शापित ना, आई शपथ, दिवानाई दारीत खरोखरच लाईट जायचा. एकदा नांदी सुरू झाल्यावर जायचा, कधी कधी कोण स्टेज बांधताना जायचा, कोण सेटिंग लावताना जायचा, लाईट जायचा. पण तेव्हा काय होतं, आता सारखे हे जनरेटर वगैरे नव्हते ग. गॅस बत्त्यांवर एक गॅस बत्तीमध्ये 2 साईडला याच्यावर आम्ही नाटकं करायचो. आणि ते 5 शो त्याने एका डायरेक्टरने 5 शो घेतले होते. 5च्या शोला लाईट नव्हता. दिवानाई दारी, आई शपथ, खरोखर म्हणजे मला विशेष वाटलं ते. आहे बाबा, हे म्हटलं नाटकाचं नाव दिवानाई दारी आणि खरोखरच दिवानाई दारी. 5 ठिकाणी लाईट नाही. मग ते म्हणजे हे करण्यासारखी गोष्ट होती. नाही, विचार करण्यासारखंच आहे. कसं काय 1-2 नाटकांना ठीक आहे, 5च्या 5 एकच डायरेक्टर, एकच लेडीज, एकच नाटक, पण ते 5 गावात वेगवेगळ्या 5 मंडळात, पण लाईट नाही. हा अनुभव मोठा होता मला खरोखर. म्हणजे मी विचार करायला लागले, अरे बापरे, असं कसं, एकदा ठीक आहे, 2दा ठीक आहे, 5च्या 5 ते नाटक परत कुठे झालं का तुझं? म्हणजे परत मी घेतलंच नाही ते नाटक. अरे घाबरले ना मी, परत घेतलंच नाही मी नाटक ते. पण तो डायरेक्टर चेंज करून बघायचा होता ना, किंवा नाही, पण कसं त्यांच्या ओळखीचे ना ते मंडळ. नाही, पण तू असं कुठेतरी आता एकदा ट्राय करून बघ. पुस्तक कोणी मागितलं, मला धडकी भरते विचार केला तरी सुद्धा. अरे हो रे, काय सांगू, पाठीमागे आमची ड्रेसिंग रूम हा प्रकार नसायचा ना तेव्हा. मग कुठे चादरीच बांध, कुठे प्लास्टिक बांध, असं करून ड्रेसिंग रूम असायचा. मग पाठी लाईट नाही. मग 3 ह्या गॅस बत्त्या पुढे लावल्या की पाठी काय नाही, काळोखातच आम्ही. अशी अवस्था व्हायची. ती धसकाच घेतला मी, नको ते नाटक नको मला, परत अजिबात नको, असं झालेलं. ओके, तर मग आता तुझ्या आवडीचं सगळ्यात आवडीचं नाटक तू केलेलं कोणतं आहे? माझं सगळ्यात आवडीचं नाटक सौभाग्यवती तारा सखाराम. बापरे, ते नाटक खूप म्हणजे इथलं एकदम हृदयाजवळ असलेलं. आता मी सांगते तुला, तरी पण 10 वर्ष तरी गॅप गेली ते नाटक करून. पण तरी सुद्धा आता मला तू म्हणालीस ना, चल ते नाटक काय करूया म्हणून, तरी मी झोपेतून ते उठून करू शकते ते नाटक. बापरे. सौभाग्यवती तारा सखाराम 1, पती सगळे उचापती 1, ही 2 नाटक आहेत ना, मी स्वतः एन्जॉय करते. पती आपण केलंय ना? आपण केलं. पती आपण केलंय, नाका नको मका ह्याच्यामधून, रत्नभूमीमधून. बरोबर, पतीचे रोल आपण विसरू नाही शकत. नाही. ओके, आता मगाशी एक दुसरे गुरु सांगितलं, पहिले गुरु कोण आहेत? माझे पहिले गुरु श्रीयुत प्रदीप तेंडुलकर सर, जे आता खलवाईन मध्ये आहेत, डायरेक्शन करतात.
हा ते खालवांचे डायरेक्शन करतात ना आता. बरोबर बरोबर. ते तेव्हा आमच्या हायस्कूलला, कोथवडे हायस्कूलला तेव्हा शिक्षक होते. अच्छा. मग तेव्हा ते शालेय गुरु सुद्धा आणि नाट्य गुरु सुद्धा ते. त्यांनी 9वीत असताना ते नाटकं बसवलेली, तेव्हा विचारलेलं त्यांनी. ओके. आणि अजून कोण? आता पहिले तेंडुलकर सर, दुसरे प्रकाश शेटे, तिसरे अजित पाटील, चौथे श्रीकांत पाटील, आणि मग नंतर असे पुढे 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 वाढत गेले सगळीकडे. सगळे आपण कसं मरेपर्यंत शिकतच असतो, त्यामुळे सगळीकडे गेले तरी ते गुरुच आपले. म्हणजे थोडं 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 सगळ्यांकडून काहीतरी नवीन प्रत्येक वेळेला. आपण असं म्हणतो की आपण शहरात आहे तर आपल्याकडे सगळे टेक्निक्स आहेत, पण गावात पण काही काही ठिकाणी असे टेक्निक्स असतात ना, आपल्याला समजत पण नाही खरोखर. आणि खरोखर एखाद्याकडे असते शिकण्यासारखी एखादी गोष्ट, आपण घेऊ शकतो. आता मला सांग, तुझी सुरुवात जेव्हा झाली त्यावेळीची नाट्यसृष्टी आणि आत्ताची जी नाट्यसृष्टी आहे, म्हणजे तू अजून पण काम करते, तर तुला बदल खूप जवळून दिसत असेल. बदल काय? हो, खूप खूप म्हणजे खूप. सांगते मी तुला, तेव्हा ना एसटीने जायचो आम्ही. प्रवासाचं साधन एसटीच, बाकी काहीच नाही. गाड्या ह्या स्कूटी बिटी काही नव्हतं तेव्हा. एसटीनेच जायचो. घरातून निघालो की रत्नागिरीला आले एसटीने, रत्नागिरीतून पुढे कुठे जायचं असेल तिकडे एसटीने. आणि इतकी चाललेली आहे ना मी, कारण तिकडे साधनच नाही, एसट्या पण नाही जायच्या. म्हणजे फाट्यावर उतरलं की असं खाली उतरून जायचं, मग परत ते दरीतून डोंगर चढायचं, परत ते डोंगरावर परत खाली उतरायचो असं. त्यामुळे मग ना असं इतकी चालली ना मी आयुष्यात, म्हणजे सांगते तुला, ह्या एसट्या बिष्ट्या सगळे गावागावात पोहोचेपर्यंत मी भयानक चाललीये, भयानक. आता तुला माहितीये ना, हा योगेश मांडवकर कुठे राहतो? गव्हाळीवाडी. मग ते हायवेवर फाट्यावर उतरून त्याच्या वाडीत मी चालत जायची एकटी संध्याकाळची. कारण तेव्हा रिहर्सल रात्रीच्याच असायच्या. त्याने एकदा मी गेले होते योगेश सोबत घरी, म्हणजे त्याची गाडी तिथे होती आणि आम्ही नंतर नाटकाला जाणार होतो. तर त्याने मला दाखवलं, मला बोलला, आर्या मी इकडून यायचो ना नाटकावरून, तर किंवा जाताना मी इथून सुरुवात करायचो चालायला फाट्यावरून. आता म्हणतो घरी जाऊया. आणि घर येईपर्यंत लिटरली गाडीने, 4 व्हीलरनेच जवळजवळ नाही म्हटलं तरी 35 मिनिटं लागतात. हो, ते चांद सूर्यावरून तिकडे जावं लागतं. म्हणजे जवळजवळ 35 मिनिटं जर गाडीवरून असतील तर जायला किती वेळ लागतो सांग मला. मी शॉक झाले, म्हटलं दादा एवढं? हा म्हणतो मी एवढं रोज चालायचो. बरोबर आहे, कारण खरोखर तिकडे एसटीच जायची नाही तिकडे, आणि कोणाच्या बाईक वगैरे नव्हत्या ग तेव्हा. मी पूर्ण अशी बघतच बसले, म्हटलं एवढं? म्हणतो मग काय? आणि म्हणतो ह्याच्यावरती हे म्हणतो मी चालतो, हे ठीक आहे, हे माझ्याच गावातलं आहे, पण बोलतो अनेकशा लेडीज आत्ताही चालत जातात काय काय ठिकाणी. फाट्यावरून चालत जायचो तेवढं, म्हणजे किती आहे ते, फाट्यावरून खाली उतरायचं, ती दरीत जाऊन परत डोंगर चढायचा, तो अगदी पूर्ण त्याच्या घरापर्यंत. मला तर सांगते 1.5 तास लागायचा चालायला एकटीच असायची आम्ही तेव्हा. आणि रिहर्सल त्यांच्या रात्रीच्या, दिवसाची कामं ना, कोण दिवसाची रिहर्सल घ्यायला मागायचे नाही, रात्रीच्या सगळ्या प्रॅक्टिस रात्रीच्या. बरोबर. आता निवडा का मला सांग, तुला आलेल्या अडचणी आणि चांगल्या गोष्टी. अडचणी म्हणजे ह्या प्रवासाच्या, कारण प्रवास एसटी शिवाय दुसरं काही साधन नव्हतं, त्यामुळे चालणं जास्त, आणि कुठे जाईल तिकडे एसटी. म्हणजे तुला सांगते, वस्तीची एसटी निघाली की मी त्या एसटीतून जायचं, सकाळी तीच गाडी पहिली म्हणून सुटायची, त्या गाडीने परत यायचं. अशा 3-2 गाड्या. मी रिंगणात नाटक केलं ना पहिलं, तर मग मला नाही माहिती होतं की त्याच एसटीने आपल्याला परत यायचंय. तर प्रॅक्टिस संपली ना की झोपायचे, मम्मी पण यायची सोबत, आणि मम्मी सांगायची त्या कंडक्टरांना जाताना उतरताना सांगायची, हो सकाळी आम्ही आलो नसू ना, तर तिकडे थांबा बस. म्हणलं हे कसं काय थांबवतील? त्यांना माहिती असतं, बोलतात या नट्या वगैरे येतात ना, तर ते सकाळी थांबवतात बस. आणि मग ती सकाळी, मग ते काका होते पोद्दार काका, ते बस थांबवायचे आणि हॉर्न वगैरे द्यायचे, मग आम्ही धावत 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 जायचो. अरे हो, दुसरं काही साधनच नाही गो, एसटी शिवाय दुसरं काही साधन नाही, कोणाच्या बाईक नाही, स्कूटी नाही, काही नाही असं ना. त्यामुळे मग जायला यायला काय प्रवासाचं दुसरं साधन नाही एसटी शिवाय. आणि एक एसटी चुकली की मग मेलो कर्मात, मग पुढची कधी मिळेल तेव्हा. आणि तेव्हा बसेस पण कमी होत्या. म्हणजे काय काय गावात सांगते काय तुला, वस्तीची एकच जायची एसटी संध्याकाळी, ती सकाळी परत यायची वस्तीची. ते काही साधन नव्हतं. ह्या अडचणी खूप होत्या. परत रिहर्सलला, नाटकाला कसं जायचं, कशा तारखा ठरवायच्या, हे आपल्याकडे येतील तेव्हा ठरणार, कारण तेव्हा मोबाईल वगैरे, फोन, लँडलाईन वगैरे काहीच नव्हतं. बरोबर. मग ते आपल्याकडे येणार, आपल्याला विचारणार, तुमच्या रिहर्सलच्या तारखा द्या, नाटक अमुक दिवशी आहे. मग ते मी तुला सांगते, माझ्या घरात कॅलेंडर होतं ना, त्याच्यावर
कुठल्या दिवशी कुठली तारीख आहे किंवा कुठल्या तारखेला कुठल्या दिवसाला कुठला सणवार आहे हे कॅलेंडरवर बघायला मिळायचंच नाही. कारण सगळ्या माझ्या नाटकाच्या रिहर्सलच्याच तारखा लिहून ठेवलेल्या, पूर्ण कॅलेंडर भरलेलं असायचं. एखादा आला ना म्हणाला, ओ बाई तुम्ही आणखी एक रिहर्सल द्या, बरोबर. असं बोलले ना तर मी म्हणायचे हे कॅलेंडर घ्या, बघा, तुम्हाला कुठे वाटत असेल तिथे तुम्हीच सांगा आणि मला पण सांगा ती तारीख, अशी सांगायची मी. खरोखर म्हणजे पूर्ण कॅलेंडर तो महिना भरलेलाच पूर्ण पूर्ण कॅलेंडरवर लिहिलेलं, आज इकडे तालीम आहे, उद्या तिकडे तालीम आहे, आज इकडे काय काय तर 2-2 एका दिवशी वगैरे. हो हो, मग रिहर्सल करून जायचे, दिवसाची एखादी रिहर्सल देऊन रात्री नाटकाला जायचो, असं असायचं. आणि तेव्हा कशी 30-30 नाटकं महिन्याची व्हायची. हो हो हो, आणि तेव्हा नाटकं जास्त व्हायची कारण दुसरं करमणुकीचं साधन नाही काय, असं व्हायचं. आणि चांगली गोष्ट सांगते मी तुला, या नाट्यसृष्टीमुळे मला एक चांगलं वरदान मिळालं, ते म्हणजे माझा नवरा, मला समजून घेणारा. बरोबर. खूप समजून घेतलं त्यांनी, खूपच. म्हणजे ते असं म्हणाले नाही की तू लग्न झाल्यावर नाटकात कामच करायचं नाही, मी सांगेन तसंच वागायचं, असं काही नाही. बिनधास्त तू नाटकात काम करायचंय, तुझी इच्छा आहे, तुझ्या अंगात कला आहे, तू करू शकतेस, माझं काही त्यावर म्हणणं नाही. किंवा ते माझ्या बरोबर रिहर्सलला नाटकाला आले तर असं म्हणजे हातात हात घेणं वगैरे वगैरे, हा असं. मग तेव्हा ते जेलसी फील वगैरे नाही करायचे, बिंदास. एखादा समोरचा तरुण जो हिरोचा रोल करायचा तो हातात हात घ्यायला सुद्धा लाजायचा, हे स्वतः उठून म्हणायचे, अहो का लाजता कशाला, हे असं घ्या ना, असं धरा, असं. आणि तेव्हा संगीत नाटक असायची लेडीजची, त्यामुळे मग ते गाणी बसवताना वगैरे किंवा गाणी तिथे स्टेजवर गाताना रिहर्सलला आम्ही असं हे करायचो ना, स्टेप बसवायचो. मग त्या स्टेप बसवायच्या वेळेला तो लाजायचा, मग हे करून दाखवायचं, हे असं करा, हे असं करा, हे पुढे या, असं दाखवायचं. म्हणजे असं नाही म्हणायचं की माझी बायको नाटकात कामं करते, ह्या गावात जाते त्या गावात जाते. बरोबर. संशय हा प्रकार नाही, एकमेकांचा अजूनही आमच्यावर विश्वास आहे, खंबीर विश्वास आहे. त्यामुळे मग सांगते का, अजून सुद्धा मी नाटकारी असायला गेले ना तर कधी तो माणूस मला फोन करून विचारत नाही की तू कुठे आहेस. हो, ते आम्ही पण एक्सपिरियन्स केलंय. कुठे आहेस कधीच विचारत नाही, तू कुठे आहेस, तू किती वाजता येणार आहेस, काही विचारणार नाही, त्यांना माहिती. आणि इव्हन कधी म्हणजे आमच्या मुलींचा असा प्रॉब्लेम झाला ना की रात्री घरी जायला मिळत नाही वगैरे, चला ताईच्या घरी, सरळ बॅग उचला ताईच्या घरी चला, किंवा नाटकावरनं लेट झाला, चला ताईच्या घरी, एक बस सकाळी 6ची ताईच्या घरी. आणि तेव्हा पण कधी काका की कसं काय आलेत वगैरे असं काही नाही, डायरेक्ट ये ये ये, बस बस जेवायला बस, असं. म्हणजे त्यांना असं काही वाटत नाही ग. हो, त्यांचा विश्वास आहे, खूपच समजूतदार आहेत ते. म्हणजे तुला सांगते, लग्न झाल्यावर मी जेमतेम 4-5 महिनेच घरात राहिले आणि नंतर मग मी नाटक करायला सुरुवात केली. हो, बबलू माझा 3 महिन्याचा असताना, म्हणजे मुलगा आकाश, तो 3 महिन्याचा असताना मी हरणईला नाटक केलं, काळोख देत हुंकार, स्पर्धेला केलं होतं त्यांनी. तिकडे स्पर्धा लावल्या होत्या नाटकांच्या, ते हरणईवाल्यांनी नाटक ठेवलं होतं काळोख देत हुंकार. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही या मॅडम म्हणून. म्हटलं मी येईन, पण माझा मुलगा म्हटलं लहान आहे, 3 महिन्याचा आहे. मग 3 महिन्याचा मुलगा मी आणू कसा, मधून तर जाऊ शकत नाही, चिपळूण मार्गे जायचं तिकडे, ते पण दापोलीतून हरणईला जायचं. तरी पण तो 3 महिन्याचा असताना हे आणि आम्ही गेले, दोघ जण त्याला घेऊन गेलो, गाड्या बदलत संध्याकाळ झाली तिकडे जायला. ते नाटक केलं काळोख देत हुंकार. आणि तिथे असं झालं, जिथे स्पर्धा होती ना तिथे घरं होती आजूबाजूला, पण ती कशी ओळखीची नव्हती. बरोबर. एका गावातलं नाटक दुसऱ्या गावात स्पर्धेला लावलं होतं, त्यामुळे तिथे राहायची सोय नव्हती. तर ना असे घराच्या बाहेर असे कठडे असतात ना छोटे छोटे, त्या कठड्यावर हे घेऊन होते आकाशला, आणि मी नाटकात काम करत होते. माझा रोल संपल्यानंतर म्हणजे तेवढी एंट्री संपल्यानंतर मी धावत यायची, त्याला घ्यायची, तो शांत झाला की परत मी नाटकाला जायची तिकडे स्टेजवर. असं करून करून ते माझा तो रोल होता, ते नाटक पूर्ण केलं, संपलं. आणि तेव्हा तो इतका रडत होता, तरी पण मग ते नाटक करून आले. शेवटी नाटक पहिलं. शेवटी नाटक पहिलं. श्वास, नाटक माझा श्वास, शेवटच्या श्वासापर्यंत नाटक. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न नाहीये, पण मी तुला विचारेन की म्हणजे मी बाबांकडनं आईकडनं ऐकलेलं आहे की परिस्थिती जी घरची होती आणि नाटक ह्याचा खूप दुवा आहे तुझ्या आयुष्यात. हो, खूपच. म्हणजे सांगते तुला, आम्ही 4 बहिणी, आई वडील शेतकरी, घरात इन्कम सोर्स काहीच नाही. बरोबर. त्यामुळे मग कसं बस शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग अनायसे हे नाटकात कामं करायला लागले होते ना, 9वीत असताना. परत हे संगमरवरी स्वप्न, मग त्याच्यानंतर स्वातीने मला ते व्यावसायिक नाटक दिलं, मग तो एक मला हे मिळालं,
पैसा कमवण्यासाठी, बरोबर. म्हणजे स्वतःची कला म्हणून सुद्धा जोपासण्यासाठी सुद्धा आणि पैशाचा एक राईट. हा म्हणून मग हे काम करायला 4 बहिणी आम्ही. मोठी बहीण तिचं लग्न व्हायचं होतं, माझ्या पाठच्या बहिणीचं शिक्षण व्हायचं होतं. बरोबर. शेतकरी असल्यामुळे फक्त काय भात शेतीच हो होती हो हो, आमची. आपल्या इकडे हा, तिथेच दुसरं काही साधन नाही, पैशाचा काही सोर्स नाही. मग त्यामुळे मग मी नाटकात कामं करायला लागले जास्त करून. मग मोठ्या बहिणीचं लग्न, पाचच्या 2 बहिणीचं शिक्षण, हे सगळं व्हायचं होतं, ते डोळ्यासमोर दिसत होतं. म्हणून मग मी पुढे नाटकात करतच राहिले म्हणजे ते आतापर्यंत. हो, आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे आता असं आहे की निवेदिताताई, न फॉर निवेदिताताई, न फॉर नाटक. हा हो. त्याच्यानंतर आपण जाऊया की आताच्या महिला कलाकारांनी म्हणजे आमच्या जनरेशननी ह्या क्षेत्रात कोणती काळजी घ्यावी असं तुला वाटतं? काळजी घ्यावी म्हटलंस ना तर हे क्षेत्र जेवढं चांगलं आहे तितकं वाईट पण आहे. बरोबर. कला म्हणून नव्हे, हो, हो, आपण वावरताना, एक बाई म्हणून वावरताना, एक मुलगी म्हणून वावरताना, त्या मंडळात गेल्यानंतर काय काळजी घ्यायची, तर आपण आपल्याला सांभाळून राहायचं. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. खूप म्हणजे खूपच आपण सांभाळून राहायचं. फ्रँकली वागू शकतो आपण, पण त्याला पण लिमिट आहे, होय की नाही? राईट. मग ते लिमिट सांभाळून आपण वागायचं त्या मंडळात जाऊन, जेणेकरून त्यांना वाटायला नाही पाहिजे की बरोबर. असं आहे म्हणून. येस. त्याच्यानंतर आता बघ, सगळ्याच मंडळांचं नाही म्हणणार, पण एखाद्या मंडळाचं निघतं की त्या मंडळाचा किंवा त्यातल्या काही लोकांचा महिला कलाकाराकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो, असतो. खूपच असा वेगळा अनुभव कधी आला? तेव्हा म्हणजे कसं, तेव्हा मी नाटकातून जेव्हा काम करायला लागले नवीन, तेव्हा मग ते आधी बाईच म्हणायचे. हा, नाटकातल्या बाई आल्या. काय होते ना, जे गावागावात ते नटी आली. नटी कुणी म्हटलं की माझं डोकं सटकायचं, का ते मला कळतच नाही. नटी आणि बाई हे 2 शब्द आहेत, पण नटी त्यातल्या त्यात मला कुठेतरी सुपेरियर बाईपेक्षा वाटतं. पण बाई बोललं ना की काहीतरी वेगळंच येतं समोर. मला बाई म्हटलं की चीड येत नाही, एवढी नाही येत, पण नटी म्हटलं की मला भयानक चीड येते, भयानकच. मी आणि प्रमिला ना साखरप्यात नाटकाला गेलो, नाटकाला जातो तो साखरप्यात, आम्ही गाडीतून साखरप्यात स्टँडला उतरलो आणि पुढे चालत चाललो होतो. ते रिक्षा स्टँड आहे, रिक्षा स्टँडवाले तिथले ते गावातले ते ओळखीचे होते, म्हणजे कोणाच्या त्या नाटक होतं ना त्या लोकांच्या ओळखीचे होते, आमच्या ओळखीचे नाही. तर ह्या म्हणतो आल्या आमच्या नट्या, असा तो कोणतरी एक रिक्षावाला बोलला. प्रमिला फटकन मागे वळली, मी काय ऐकलं नव्हतं, मी पुढे चालत होते, ही मागे होती, हिने ऐकलं. मी आपली बोलत चालले, मी फक्त अरे म्हणलं प्रमिला राहिली कुठे, म्हणलं काय ग काय झालं, तर म्हणतो त्यातला कोणतरी एक म्हणाला. म्हणलं काय म्हणाला, ह्या आल्या आमच्या नाट्या. तर ते हसत होते ना असं बोलून, आम्हाला कळलं. मग आम्ही गेलो 2घी जणी तिथे. मग प्रमिला म्हणाली, कोणाला म्हणालास तो नाट्या, ह्या आल्या आमच्या नाट्या, तुम्ही आम्हाला विकत घेतलं का, ह्या आल्या आमच्या नाट्या, तुझा काय संबंध आहे त्याच्याशी, वाडीत कुठला नाटक, तू कुठला, तू आम्हाला ओळखतोस किंवा तू आमच्या त्या नाटकात आहेस, नाही ना, तू असं कसं म्हणू शकलास. प्रमिलाचं त्याचं खूप भयानक भांडण, भयानक. आणि मला भांडता येत नाही, हा माझा वीक पॉइंट आहे, मी फाटकन कोणाला कधी राहिली अशी. बरोबर आहे. नाही, मी अशी मस्करीत बोले ना, अशी मस्करी वगैरे बोलेन, म्हणजे तुझी म्हणजे अशी असेल तर. पण असं म्हणजे दुसऱ्याला कोणाला ओरडायचं असेल, भांडायचं स्वभावाचा मी खूप फायदा घेतला. आयुष्य पण माझा हा वीक पॉइंट आहे रे, मला भांडता येत नाही, कधी कोणाला ओरंबड बोलता येत नाही, कधी कोणाला लागेल असं बोलता येत नाही. हा, हसी मजाक ठीक आहे, ग्रुप मध्ये हा ठीक आहे, म्हणजे लग्नाच्या आधीपासून ते ग्रुप आहेत ना, त्यामुळे आम्ही कसे मिसळून वगैरे असतो, चेष्टा मस्करी चालते, पण एकदम थर्ड क्लास चेष्टा मस्करी नाही करू दे, तेवढं अंतर राखू नये, कारण समोरच्याला सुद्धा माहितीये ही काय आहे. बरोबर. असं ओके. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की आताचं मानधन मला माहितीये, तुझं पहिलं मानधन काय होतं? मग तेव्हा ते शेवटवाडीचं नाटक होतं ना, संगमरवरी स्वप्न, त्या नाटकासाठी त्यांनी मला 150 रुपये दिले होते. 150 रुपये दिले होते. आणि त्याच्यानंतर स्वातीने मला पहिलं व्यावसायिक नाटक दिलं नाणारचं, तिथे मला 500 रुपये मिळालेले, पहिलं मानधन व्यावसायिक नाटकाचं. बरोबर. 500 रुपये मिळाले. मग 500, 600, 700, 800 असे वाढत गेले. पण नंतर जेव्हा 2500 झाले ना मानधन, त्याच्यानंतर पुढे जाईनाच नाही गाडी, सगळीकडे 2500. आणि म्हटलं आता वाढवा, कारण सगळीकडे महागाई वाढत चालली आहे, परवडत नाही.
वाढवा, थोडं मानधन वाढवा, बरोबर. असं. ते 2,500 आणि बरेच वर्ष 2,500 पर्यंतच गाडी थांबली होती माझी. मग नंतर काही दिवसांनी नवीन पोरी यायला लागल्या, नवीन पोरी मानधन जास्त घ्यायला लागल्या, त्यामुळे मग हक्काने आम्ही पण म्हणू लागलो, आताच्या आलेल्या पोरीनं तुम्ही एवढं देऊ शकता, मग आम्हाला का नाही तुम्ही देणार. मग ते 3,000 झाले, 3,500 झाले, 4 झाले. पण आता मी हल्ले ऐकलं की 7-7.5 घेतात. मला एकाच ठिकाणी फक्त 7,000 अजूनपर्यंत मिळाले लहानच्यात, तर 6,000 पर्यंत देतात लोक. राईट. हा नाही, आता पण कसं आहे माहिती, म्हणजे जेवढं मानधन आता आपण बघतोय, तर जसे वर्ष निघत गेलेत ना, मानधन मे बी मला असं वाटतं की थोडंसं वाढायला हवं, पण ते अजून तिथे थांबलंय. पण ते पण एक नशीब आहे की एक 5 पासून 8 पर्यंत मानधन दिलं जातं. मग हे पण तुमच्यामुळेच मी म्हणेन की एवढं झालंय, कारण नाहीतर ते अजूनही 500-700 इथपर्यंतच राहिलं असतं. हो, राहिलं, कारण खूप अंडर एस्टिमेट केलं गेलं ऑलरेडी अभिनेत्री. ओके, सो नेक्स्ट आपण जाऊया की आताची आवडणारी महिला कलाकार कोण? आताची आवडती महिला कलाकार त्या आमच्या त्या आहेत ना, आर्या शेटे, हा, त्या आवडतात. एक तन्वी शिंदे, हा, तन्वी शिंदे आवडते. एक अनुजा जोशी आवडते, हल्लीच्या पोरी. हा, पहिला म्हणशील ना तर छाया दामले, ही एक माझ्या बरोबर असायची, म्हणजे आताच्या पूर्वा खालकर. हा, ती छाया दामले. एक ही होती अनघा जोशी म्हणून होती, अनघा जोशी, हा, ती करायची. ती एक, म्हणजे आम्ही एकत्र. प्रमिला पावसकर, प्रमिला पावसकर आणि मी, आम्ही एकत्र सगळीकडे नाटकात. ह्या दोघी तेव्हा पण एकत्र, आणि ह्या दोघींना माझी पर्सनल लावायचे, ही निवडाक्का आणि ती पम्मी. हा, ह्या आम्ही एकत्र असायचो. एक आणखी एक ही नेत्रा पराडकर. हा, नेत्रा पराडकर माझ्या आधी काम करायला लागली होती. हा, आणि तिचीच बहीण उज्ज्वल पराडकर, ही पण करते आता, ती माझ्यासोबतही करते. ती माझ्या बरोबर असायची, भरपूर ठिकाणी नाटकात असायची. बरोबर. अशा आम्ही ह्या आहोत ना, ह्या पहिल्यापासून एकदम जवळच्या. ओके, त्याच्यानंतर जाऊया की आताच्या पिढीला, पूर्ण पिढीला तू काय संदेश देशील नाटकासाठी? नाटकासाठी काय देऊ मी संदेश? संदेश देऊ, काय देऊ संदेश, सांग मला तू. आता मम्मी सारखं संदेश काय द्यायचा मी? संदेश दे. संदेश तोडणकर देऊ असं, म्हणजे कशा टाइप मध्ये माहितीये की आता निवडाक्का मला सांग, तू आत्ताची जी ही पिढी आहे, जी नवीन पिढी, जसं आमच्या जे एजच्या किंवा आमच्या एजच्या खालची मुलं आहेत, तर नाटकाशी त्यांचा खूप कमी संबंध जाणवतो, तर त्या पिढीला तू काय संदेश देशील? त्यांना मी एवढंच सांगेन की नाट्यकला जोपासा, स्वतःचे अंगगुण बाहेर पडतात, त्याच्यामुळे ओळखता येतात की आपल्या अंगात काय काय गुण आहे, ओळखता येतात. पण काय होतं, हल्ली जिकडे तिकडे मी नाटकाला जाते ना, तिथे बघते, नाटकाला प्रेक्षक असतात, पण ते अर्धे प्रेक्षक मोबाईल मध्ये असतात. बऱ्याचशा ठिकाणी मी खूपच हा अनुभव घेतलाय की ते नाटक बघायला आलेले असतात, पण ते नाटक बघत नसतात, ते मोबाईल मध्ये असतात. असं असतं. पण हे जरा आपले पण गुण दाखवायचे. कधी असं असतं, नाटक सुरू आहे पुढे आणि हे लोक इकडे रील्स बघतात किंवा कुठचं तरी दुसरा काही वेगळं चालू असतं, मग तुम्ही तिथे बसू तरी नका. मग गर्दी करायला कशाला उभा झालेले? समोर 4 लोक बसलेली परवडतील 400 पेक्षा, ते 4 लोक बघणारे हवेत आम्हाला. मग खरे रसिक असतात ना, नाट्य रसिक खरे, ते येऊन अगदी तल्लीन होऊन बघत असतात, अगदी पुढे बसून बघत असतात नाटक. पण हे मागचे असतात ना, ते मोबाईल वरच असतात. अगदी म्हणजे 100% तुला सांगते मी, जिथे जिथे जाईन तिथे हेच मला बघायला मिळतं की ते नाटक कमी आणि मोबाईल मध्ये जास्त असतं. बरोबर. आता ह्यातले प्रश्न तर संपलेले आहेत सगळे, पण मी मगाशी म्हटलं की कॉमेडी क्वीन तुला म्हटलं जातं, तर आतापर्यंत कॉमेडी नाटक एक अंदाज किती गेली असते? तरी पण मी कॉमेडी नाटक म्हणशील तरी पण 150-200 केली असेल. आणि कोणतं सगळ्यात जास्त नाटक आवडलं तुला आणि कोणता रोल जास्त आवडला? कॉमेडी मध्ये म्हणशील तर मला सांगते मी, पती सगळे उचापती, वहिनीचा रोल खूप छान. मला हिचा वहिनीचा रोल आवडतो, आणि मला स्वतःचा पारूचा रोल त्याच्यामधला, पुष्पाचा मालक छान मस्त वाटतं ते. आणि त्याच्यानंतर मला सांग की वस्त्रहरण पण तू? वस्त्रहरणचे माझे मी सांगते तुला 55-60 शो झाले वस्त्रहरणचे, त्यातला काकूचा रोल. हा, आणि यदा कदाचित मध्ये गांधारीचा रोल. बरोबर. हे चांगले खूप आवडतात मला करायला, म्हणजे मी पुन्हा पुन्हा करू शकते ते रोल. आणि कॉमेडीचं टायमिंग जर कधी म्हणजे शिकायचं झालं ना, तर निवेदिता ताई
आणि कॉमेडी मधलं टायमिंग. कारण मी युजली म्हणते की नाटकात कौटुंबिक करणं किंवा अग्रेसिव्ह रोल्स करणं, इमोशनल रोल्स करणं हे नॉर्मल आहे. हो. पण कॉमेडी ही खूप कठीण असते. दुसऱ्याला हसवणं खूप कठीण खूप कठीण असतं आणि टायमिंगचा खेळ असतो सगळं. हो, मग टायमिंग चुकलं की गेले, पंचेस गेले, ती सगळे गेले. राईट. टायमिंगला महत्व असतं. म्हणजे पण त्यासाठी समोरचा माणूस पण तसा हवा, कलाकार. येस. तुला कोण आवडतं कलाकार कॉमेडीचा? सुभाष दादा. सुभाष शिवलकर. असं पण नाही की तो फक्त स्टेजवरती, तो बिना स्टेजचा पण मध्येच मला भेटला आणि ना एकदम व्यवस्थित टकाटक बनून कुठेतरी जात होतो. तर मी विचारलं कुठे जातो? हे चाललं. अरे म्हटलं काय? समजत नाही, कोण आहेस तू? अरे बापरे. म्हटलं होय, मला तू दिसत नाहीस. त्यावेळी स्वतः नंतर मग रिक्षा काढलं आणि गेला. चल जाऊन येतोय. बघितलास? अगं मी टेन्शन मध्ये 2 मिनिटं म्हटलं तुला वाटलं की सिरियसली? हा. आणि नंतर हसत हसत गेला. म्हटलं करतोय काय? पण त्याचं जे कॉमेडीचं टायमिंग आहे ना, मला रत्नागिरीमध्ये म्हणजे हौशीमध्ये कोणच वाटत नाही. तो पतीचा पती आम्ही शो करायचो ना, तेव्हा तो स्वतः म्हणायचा, ताई तू असलीस ना पतीमध्ये, काय शपथ मी डोळे झाकून तो रोल करू शकतो. त्याचं त्या पती मधल्या वेळेला त्याला मगरीचं दात असते. ते मला जेवढं आठवतं ना, मगरीचं दात असतील म्हणतो. मी बघतच बसले, कारण तो मे बी डायलॉग नव्हता त्याच्यामध्ये की काय मला आठवत नाही. मी असं बघत बसलं काय करतोय आणि काय ते डोळे असे मोठे मोठे करून मध्येच काय काय डायलॉग फेकतो. आणि बऱ्यापैकी म्हणजे आमच्या पंचक्रोशीमध्ये जेवढ्या लोकांना सुभादादा माहिती असेल, ते कॉमेडी म्हटल्यावरती सुभादादा. कारण तर काळबादेवीच्या नाटकांमध्ये पण सुभादादा असतो. आणि जिथे जिथे नाका नको माकाचे प्रयोग किंवा रत्नभूमीचे प्रयोग जिकडे जिकडे झालेले आहेत, तिकडे आम्ही कोणालाही आवडत नाही, फक्त सुभादादा हिरो. मग काय, हिरोईनला जेवढा मान नाही तेवढा सुभाला असतो मान, माहितीये का? हा, ते पण मला नाटक आवडतं. नाका नको माका. तो रोलच छान आहे मावशीचा, खूप रोल छान आहे. कडक आहे पण तेवढा कॉमेडी मस्त आहे. ते तर बापरे. म्हणजे आपण नाका नको माका रिटर्न्सला तर मी 1 की 2 प्रॅक्टिस केलेल्या आणि मला स्टेजवरतीच आवडते. मजा केलेली आहे. हो, एन्जॉय केलं. आम्ही खूप कमी नाटकं एकत्र गेली, पण जेवढी गेली त्याच्यामध्ये मजा गेली. हो. आणि पण तू जास्त करून एक लेडीजची करतेस ना, त्यामुळे आपण एकत्र येत नाही कधी. आणि बऱ्यापैकी आम्हाला जास्त मजा कुठे येते, ताई डब्यातनं रोज काही ना काहीतरी खायला आणते. मग ते ताई आली ना की मी ना असं, म्हणजे आता ताई आणि माझं एकत्र नाटक आहे, तर मी खायचं वगैरे काही टेन्शन नाही, खायला वगैरे मी टाइम वेस्टच नाही घालवत. आले ताई दे, काही ना काही असतं, पण पर्स मध्ये असतं काही नाही, चॉकलेट तरी असतंच, काही नसलं तरी चॉकलेट तरी असतं. आणि मग मी तर खाते वगैरे आणि मग निवडा का करत मजा करत असते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुला, 2 वर्षापूर्वी मला मेजर अटॅक येऊन गेला. हो. हा, ते मला सांगायचं. म्हणजे मी म्हटलं आपण असं छान छान बोलतोय, तुला आठवण नको करून. नाही, पण ते का सांगते माहितीये का, त्याच्या पुढचं सांगते मी तुला. 2 वर्षापूर्वी 18 नोव्हेंबरला मला मेजर अटॅक आला. घरातच पडले मी अटॅक येऊन. त्याच्यानंतर हॉस्पिटलला, चिंतामणी हॉस्पिटलला नेऊन आयसीयू मध्ये ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मग लोटलीकरांकडे 3 दिवसानंतर आणल्यानंतर माझी एंजिओप्लास्टी झाली. त्याच्यानंतर मी सांगते तुला, नाटक होतं माझं. तू लगेच गेलीस, माझ्या आलं ते कानावरती, नाटकाला गेली लगेच. अरे म्हणजे 18 नोव्हेंबरला अटॅक आला आणि 26 जानेवारीला नाटक होतं पोमेंडीला नाटक होतं. पण ते 26 जानेवारीला होतं म्हटल्यावर मला रिहर्सल द्यायला हव्याच ना. मग मी 1 जानेवारीला बरोबर रिहर्सलला उभी राहिली पोमेंडी, बरोबर 1.5 महिन्याने. हे आलं होतं माझ्या कानावरती. 1.5 महिन्याने बरोबर उभी राहिली रिहर्सलला. ते म्हणत होते की तुम्हाला नाही शक्य होणार, तुम्ही नका करू, आपण दुसरी लेडीज बघू, असे म्हणत होते तिकडचे लोक. पण नाही, मला करायचंय. माझं ब्रीद वाक्यच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी नाटक करणार. आणि इव्हन आता काका आजारी आहेत तरी पण ती शोज वगैरे करते तेवढं सांभाळून. म्हणजे मी ह्या बाबतीत खूप मानलं आणि काकांना पण मानलं की काका एवढा आजारी असून सुद्धा ती सगळं स्वतःच करतात. म्हणतात तू जा, हे मी स्वतः बघितलंय. कारण आम्ही आता, आणि अजून एक गोष्ट, ताई आता रील्स मध्ये सुद्धा आलेली आहे. हो, कुठे आठवत आहे ना? असं नाही की आता फक्त नाटक, आता ताई
काय बोलतात मोबाईलच्या दुनियेत सुद्धा आलेली आहे, acting करायला सुरुवात सोशल मीडियावर. सोशल मीडिया. आणि त्याचं हे कोणाला माहितीये का क्रेडिट? आर्या शेटेला. मग सरळ आहे. म्हणजे आता तसंही बघ, आता जुनी जी मंडळी आहेत ती नाटक बघतात, पण नवीन मंडळींना जर आपल्याला दाखवायची ऍक्टिंग तर ते कुठेतरी रील्स किंवा मोबाईलचं क्षेत्र, ते सोशल मीडिया हे साधन आहे, समजलं पाहिजे. आम्ही हे पण करू शकतो. त्यावेळेला पण पहिल्यांदा आई आणि ही एका नाटकात, आणि त्यावेळेला पण एका म्हणजे एका रील मध्ये आम्ही दोघी, त्या दोघी. आणि काय तिकडे बापरे दोघी जणी गप्पा मारत बसलेल्या, आणि आम्ही सगळेजण असे बघतोय ह्यांच्याकडे, आणि ह्यांच्या गप्पाच संपत नव्हत्या. मग काय, बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो आम्ही एकत्र. मग काय भेटणार नाही का कडकडून? मग धन्य. ओके, सो आता आपल्या गप्पा संपलेल्या नाहीयेत. मला एक गोष्ट सांगायची. बोल. तुझ्या बाबांनी ना काळबादेवीत नाटक बसवलं होतं, कुठलं माहितीये का? किरवंत. त्याच्यात आम्ही दोघं एकत्र होतो नाटकात. तेव्हा ते नाटक मला इतकं आवडलं होतं. कॉमेडी नाहीये ते, सामाजिक नाटक आहे. ते इतकं आवडलेलं होतं की मला ना ते परत करायची इच्छा व्हायची सारखी. मी सगळ्यांना जेव्हा गावागावात जायचे ना, तुम्ही हे नाटक बसवा ना, तुम्ही हे नाटक बसवा ना, हे खूप छान आहे नाटक. पण ते काय म्हणायचे की ते प्रेत वगैरे दाखवायचे ना, ते आम्ही स्टेजवर नाही दाखवू शकत असे म्हणायचे. पण तेव्हा इथे नाटक बसलंय जबरदस्त. त्या तुझ्या बाबांनी काय रोल केला होता त्यातला, भैया. नाटक पण छान आहे, मस्त. म्हणजे अक्षरशः ती हे चित्ता दाखवतात पेटवताना, मग त्या ज्वाळा वगैरे दाखवायचे असतात ना. आता म्हणजे त्यांनी लास्ट आता वाहतोय दुर्वांची जोडी केलं, ते पण मी जवळजवळ 5-1 वर्षांची, तेव्हा प्रमिला ताई होती, प्रमिला मावशी होती त्यावेळेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ते आता जास्त स्टेजवरती उतरलेलेच नाहीत. पण ते आता त्यांना जे नाटक करायचंय, परवा पण बोलत होते, म्हणतात मी माझ्या सगळ्या शिष्यांना एकत्र करणार आणि मी नाटक करणार. करू. तर म्हटलं ठीक आहे, मी बोलते सगळ्यांशी. ना तू सगळ्यांना जमवून ठेव, सगळ्यांना सांगून ठेव. म्हणतात मग म्हटलं मला लिस्ट द्या. राजश्री गोताड बाई पहिली. तर म्हटलं ओके. त्याच्यानंतर दशरथ रांगणकर घे. तर म्हटलं अजून ह्या दोघांना आण, बाकी तुम्ही बघतो. होय का? बरं. मग त्यांच्या डोक्यात नाटक पण सेट आहे, फक्त आता कधी त्यांची तयारी होत नाही तेवढे, कारण आता वयामानानुसार तेवढं नाही जमत. मग ते सर्व सुरू आहे हळूहळू, आणि तेवढं फिनान्शियली पण सगळं स्टेबल करायला लागेल. सो कारण आता जवळजवळ नाटकाचा खर्च, म्हणजे आपल्याला वाटत असतं 3 तासाचं नाटक आहे, पण एखाद्या नाटकाला नाही म्हटलं तरी 40-50 हजारच्या वरती खर्च जातो. मग काय, अरे हेच कारण मेन आहे की गावागावात नाटकं थांबली आहेत, खूप कमी झाले. खूप म्हणजे त्यांचं बजेट नाटकात, एका नाटकाचं जर एवढं बजेट असेल 40-50 हजार पर्यंत, तर लोक का नाटकं करतील? नाही, सरळ आहे असं. आणि लोक एकत्र पण यायला बघत, म्हणजे नोकरी हे ते त्यामुळे खूप होतं. आणि हल्ली कशा नोकऱ्या पण कमी झाल्यात ना, बेरोजगार मुंबई साईडला वगैरे. हो, गावात माणसं राहिलेत कुठे, त्यामुळे खर्च करायला मागे येतात जरा लोक, त्यामुळे नाटकं कमी व्हायला लागलेत गावागावात. पहिली जी नाटकं व्हायची ते आता होतच नाहीत. नाही, आधी आमच्याच गावात आधी काहीतरी म्हणजे 5 की 6 स्टेजेस होते. आता 1-2च राहिले, 2 ठिकाणीच होतात. म्हणजे खूप कमी आले, रेशो खूप कमी आला. माझ्या पण कोतोडे गावात ना, गावागावात वाडीवाडीत नाटकं व्हायची तेव्हा सार्वजनिक पूजेला सत्यनारायणच्या. मग तेव्हा ते नाटकं बसवायचे, तेव्हा मी पण जायची त्या नाटकात, बोलवलं की जायचे. पण मग आता ना नाटकच करत नाही कोण, खरंच कोण नाटक करत नाही, म्हणजे पूर्ण बंधन चाललंय नाटक हे कोतोड्यात. असं कुठेतरी ही चळवळ चालवली पाहिजे. माझं ऍक्च्युअली नाट्यदुर्गा AJP सुरू केलं ना सिरीज, तर त्याचं रिझन असं आहे की लोकांना समजायला हवं. बरोबर आहे. आणि ही तुझी संकल्पना ना खरोखर चांगली, लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. मला हेच होतं की तुम्हाला सगळ्यांना मला लोकांपर्यंत न्यायचंय. कारण तुम्ही नाटक कसं असतं, आपण स्टेजवरती करतो आणि त्याच्यानंतर मग ते काय जण व्हिडिओ काढतात, विषय संपून जातो. पण अनेकदा असं होतं की मग ते पुढे साठवणूक कुठे आहे त्याची. मग म्हटलं हे आपण जर सुरू केलं तर लोकांना समजेल याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या पुढे येतील, मग तेव्हा तरी कुठेतरी महत्व समजेल. बरोबर आहे. हो, खरोखर. आणि तू हे करतेस ना, खरोखर छान कार्यक्रम घेतलायस तू हातात. ही संकल्पना खूपच छान आहे. मम्मीने त्यामुळे लोकांना कळतं बाबा, एखाद्याला माहित नसेल तर माहिती पडते की ही लेडीज नाटकात कामं करते, अजून तरी करतायत असं. नाही, तेच म्हणूनच मी जेवढे जुने होते ना त्यांना मम्मी सगळ्यांना हे करून दिलं, हे घे, ह्यांना घे, ह्यांना घे अशी. त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे बाबा, शपथ. तुझ्याशिवाय पूर्ण नसते. संकल्पना घेतलीस तू, खरोखर मस्त.
थँक्यू. असे यशस्वी हो. तुम्ही आहेत ना. हो तर काय, नेहमीच. ओके, आता आम्ही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. त्याचबरोबर दादा वणजू छाया उपहारगृह त्यांनी तुझ्यासाठी हे सन्मानचिन्ह पाठवलेलं आहे आणि म्हटलंय खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि असंच रंगभूमीचं कार्य घडत राहो. त्यांनी पाठवलंय. हो, त्याला शुभेच्छाच दे माझ्याकडून त्यांना, आणि Thank त्यांची you. खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. अमेय ज्वेलर्स, शुद्ध सोन्याचा आनंद. आणि तुम्ही जो नाटकातून आनंद गावागावात पसरवलात त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट दिलंय. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? मलाही खूप मजा आली ताईशी गप्पा मारून. तर तुम्हाला सगळ्यांना नवीन एका नाट्यदुर्गेला भेटायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात पहिले आपलं युट्यूब चॅनल नाटकवाल्याची लेख हे सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला कळवा हा. त्याच्याबरोबर व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.